मित्रांनो, आजकालच्या जनरेशनचं कसं झालंय माहिती आहे का? ज्यावेळेस त्यांना कोणीतरी शोधत असते, ज्यावेळेस त्याच्या मागे कोणीतरी असते, त्यावेळेस ते इग्नोर करतात. त्या व्यक्तीला दुखवतात. तो व्यक्ती निर्मळ असतोय, निर्मळ मनाचा असतोय. तरी ती पुढची व्यक्ती आपल्याला दुखवते, पुढची व्यक्ती आपल्याला त्रास देते, चालून म्हणून इग्नोर करते, ब्लॉक करते, बोलत नाही. आणि हा आपण काही काळाच्या नंतर हा ठीक आहे. त्या व्यक्तीला आपण नसेल आवडत, त्या व्यक्तीच्या आपल्याला आयुष्यात आपल्याला आपण नकोय. ठीक आहे, चालेल. पण 2-3 वर्षाच्या नंतर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करते. तरी बी उदाहरणार्थ आपण येऊ देतो, ठीक आहे बाबा मित्र म्हणून चालेल. पण एक विशिष्ट काळानंतर ती व्यक्ती परत आपल्या संग टाईमपास करायला लागते. परत एक हां, हाचं काय हा कधी बी अवेलेबल आहे. कधी बी आपल्याला आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस बोलतो. तर अशा वेळेस त्या माणसाचं मन लय खचते. त्या माणसाला असं पुन्हा असं करू नये. एकदा आयुष्यात येऊन गेल्यावर परत कशाला यायचं नाही. एकदा आलं तर परत चुकी माहिती झाल्याच्या नंतर परत आपल्याला कशाला इग्नोर करायचं, परत कशाला एखाद्याला फोन नाही उचलायचा किंवा परत त्याचा टाईमपास करायचा. हे अचूक आहे. एखाद्या व्यक्तीचं मन दुखवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. हां, जर आपली चुकी झाली आहे, आपण त्या व्यक्तीला परत बोलण्याचा प्रयत्न करतोय. हां, ठीक आहे ना, चुकी झाली पण ठीक आहे. पण परत बोलायचं, परत माझ्याशी बोल, परत मला असं करायचंय, परत मग इग्नोर करायचं. इग्नोर परत नाही करू शकत एखाद्या व्यक्तीला. त्या व्यक्तीने आपल्याला माफ केलंय, त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात परत आपल्याला येऊ दिलंय. हीच खूप मोठी गोष्ट आहे. तर विचार करून एखाद्या व्यक्तीचं मन दुखवा, विचार करून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जा, विचार करून एखाद्या व्यक्तीला आयुष्यात घ्या.